जळगावमध्ये आषाढी एकादशीच्या निमित्तानं पिंपराळा इथल्या विठ्ठल मंदिर संस्थानच्या वतीनं प्रतिवर्षी रथोत्सवाचं आयोजन केलं जातं। यावर्षीही मोठ्या उत्साहात हा रथोत्सव साजरा करण्यात आला असून या रथोत्सवाचं यंदाचं हे 150वं वर्ष आहे। रथोत्सवात विठ्ठल पांडुरंगाची वेशभूषा तसंच देवीच्या वेशभूषेत असलेल्या सोंगाड्यांनी लक्ष वेधून घेतलं आणि याचाच आढावा आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी घेतला। आपण पाहूया। आज आषाढी एकादशी आणि आषाढी एकादशीच्या या निमित्ताने पंढरपूर नगरी ज्या पद्धतीने दुमदुमलेली आहे, विठुरायाच्या दर्शनासाठी राज्यभरातून भाविक या ठिकाणी आलेले आहेत, त्याच पद्धतीने जळगाव शहरातील पिंपराळा भागात देखील प्रति पंढरपूर मानला जाणारा हे विठुरायाचं मंदिर आहे आणि या मंदिराच्या माध्यमातून 150 वर्षाची ही रथोत्सवाची परंपरा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। 150 वर्षाची परंपरा अखंडितपणे सुरू असून या रथोत्सवाच्या निमित्तानं या जळगाव नगरीतील पिंपराळा भागामध्ये भाविक असतील या ठिकाणी एकवटल्याचं पाहायला मिळत आहे। आपण पाहू शकतो की रथाला पुष्पांनी सजवलेलं आहे, त्याच पद्धतीने या ज्येष्ठ नागरिकांसह ज्येष्ठ महिलांसह या ठिकाणी तरुणाई देखील एकवटलेली आहे। तरुणाई मधला जल्लोष या ठिकाणी आपण पाहत आहोत। या रथोत्सवाच्या निमित्ताने वरुण राजाने देखील या ठिकाणी हजेरी लावलेली आहे आणि आपली हजेरी लावून या भक्तांमध्ये एक आनंदाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे। जळगाव सह पिंपराळा परिसर हा विठुरायाच्या जयघोषाने दुमदुमला असून सगळे भाविक भक्तांकडून विठुरायाचा जयघोष करत या रथोत्सवात सहभागी झालेले आहेत। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।